देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपाल पदाची ऑफर दिली होती। फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं। एकनाथ खडसे यांचा माझा कट्ट्यावरती गौप्यस्फोट। दिल्लीमधल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी फोन केल्यानं भाजप प्रवेश केला। एकनाथ खडसे यांची एबीपी माझाला माहिती। 5 ते 6 महिने होऊनही माझा प्रवेश घोषित केला नाही। यापुढे भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, खडसेंचा निर्धार। खडसेंसंदर्भात केंद्राचा निर्णय मान्यच, फडणवीसांकडून खडसेंशी जोडून घेण्याचे संकेत। गणेशोत्सवानंतर केंद्राशी चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, फडणवीसांचं वक्तव्य। वडेट्टीवार धानोरकर वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिल्लीमध्ये बोलावली विशेष बैठक। धानोरकर यांच्या वक्तव्यासंदर्भात वडेट्टीवारांनी केलेल्या तक्रारीनंतर दिल्लीमध्ये बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा मास्टर स्ट्रोक खेळणार। 25 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान विधानसभेचं एक दिवसीय अधिवेशन घेऊन हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या तयारीत। यामुळे मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबीहून ओबीसीमध्ये जाऊ शकतो। हैदराबाद गॅझेट विषयीच्या काल परवाच्या हालचाली नाहीत। आमचं 1 वर्षापासूनची ही मागणी आहे। जरांगेंची प्रतिक्रिया। तर सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये। मुंबईमधील 36 विधानसभा मतदारसंघांचा तिढा गणेश उत्सवानंतर सोडवणार असल्याची माहिती। विदर्भामधल्या 62 पैकी 29 जागांवरती महाविकास आघाडीचं गणित सुटल्यास जमा आहे। या 29 जागांवरती महाविकास आघाडीमध्ये एकेका पक्षानेच दावा केल्यामुळे हा प्रश्न निकाली निघाल्याचं बोललं जात आहे। विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी। पितृपक्षानंतर भाजपच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। मुंबईमधल्या मतदारसंघांसाठी भाजपची मोर्चे बांधणी। प्रत्येक विधानसभा अध्यक्षासहित समन्वयक आणि प्रभारींकडून मतदारसंघाचा आढावा घेत व्यूहरचना आखली जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना। गौरी गणपतीच्या कार्यक्रमाहून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला स्कॉर्पिओची धडक। अपघातामध्ये 4 महिन्याच्या बाळासह 4 जणांचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगर अपघात प्रकरणामध्ये दोघांना अटक। मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवल्या प्रकरणामध्ये आरोपींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी केली अटक। पुण्यातल्या कडाचीवाडीमध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्या मुलावरती प्राणघातक हल्ला। हल्ल्यामध्ये मुलगा गंभीर जखमी। माकपचे नेते सीताराम येचुरी यांच्यावरती आज अंत्यसंस्कार। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतलं पार्थिवाचं अंतिम दर्शन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या परांडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिकांचा मेळावा आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।